प्रारूप विकास आराखड्याविरोधात पंढरपूरमध्ये आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। विकासाच्या नावाखाली नातेपुते शहर उद्ध्वस्त करण्याचा डाव आहे। माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांवर आरोप केलाय। आराखड्याच्या विरोधामध्ये नातेपुते बंद आणि रास्ता रोको आंदोलन। प्रारूप विकास आराखड्यावरून आमदार सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात आता नवा संघर्ष सुरू झालाय। डीपीआर जो तयार केलेला आहे हा नागरिकांना विश्वासात न घेता केलेला आहे। त्या डीपीआरचे जे प्रसिद्धीकरण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं ते पोहोचलेलं नाही। पर्यायी लोकांना हरकती घेता आलं नाही। हरकतीने घेतल्यामुळं आम्ही जेव्हा शिवसेनेच्या वतीनं भाऊ रामभाऊ सातपुते साहेबांच्या आदेशानं ज्यावेळेस समजा तुमचे नगर रचनाकारला निवेदन दिलं आणि मग त्याची एक बैठक आम्ही इथं सुनावणी लावली, त्यामध्ये 110 हरकती फक्त आल्या होत्या। वास्तविक पद आपण लोक बघताय जवळपास 2 ते 4 हजार घरं नातेवाईक पडणार आहेत। त्याबाबतची भूमिका ही संशयास्पद आहे नगरपंचायतीची। या नातेपुते गावातील मोहिते पाटलाचे काही हस्तक ज्या पद्धतीने एक चुकीचा डीपीआर यांनी बनवला, गावात त्या ठिकाणी कोणाच्याही हरकती घेतल्या नाही, कोणालाही त्या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही आणि लोकांची घरं, लोकांच्या चुलीत पाणी टाकायचं काम ही मोहिते पाटलांची जी प्रवृत्ती या ठिकाणी करते, याच्या विरोधातलं हे गावकऱ्याचं आंदोलन होतं। आणि आज या गावामध्ये लोकांच्या 7-7 एकरवरती 10-10 एकरवरती रिझर्वेशन टाकायचा प्रयत्न याच्यात झाला। स्वतःच्या प्लॉटिंगला भाव आला पाहिजे अशा पद्धतीने हे केलं। मुळात ही एक जुलमी व्यवस्था या तालुक्यामध्ये मोहिते पाटलांनी जी उभी केलेली आहे त्याच्या विरोधात नातेपुतेकर आज रस्त्यात उतरले। नातेपुते गाव या ठिकाणी पूर्ण ताकदीने याचा विरोध करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।